Hello student, this is Maurya sir here. Today we are going to learn about our next novel, that is 4.3, Around the World in 80 Days. Okay, so let's see. So what is exact the title? Around the World in 80 Days. म्हणजे 80 दिवसामध्ये जग भ्रमण जो आहे किंवा जगाचा प्रवास. ठीक आहे. सो ही नॉवेल आपल्याला बघायची आहे. सो लेट्स सी द इंट्रोडक्शन ऑफ द नॉवेलिस्ट. बघा, जुलियस गॅब्रियल वर्नी, that period is given there, 1828 to 1905, was a French novelist, poet and playwright. ते जे आहे ते फ्रेंच नॉवेलिस्ट, कादंबरीकार होते, कवी होते आणि नाटककार होते. वर्नी wrote widely popular series of adventures novels including Journey to the Center of the Earth, which is written in 1864, 20,000 Leagues Under the Sea, which is written in 1870, and Around the World in 80 Days, which is written in 1873. ठीक आहे. सो वर्णींनी काय केले, जे काही त्यांच्या सिरीज आहे ॲडव्हेंचर्स नॉवेलच्या, ठीक आहे, ॲडव्हेंचर्स म्हणजे जे काही साहसी कृत्य वगैरे असतील त्याच्यावरती त्यांनी नॉवेल लिहिले गेले. मग त्याच्यात सांगितलं बघा, त्यांचं आहे जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ आहे, त्याच्यानंतर 20,000 लीग्स अंडर द सी आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला जी काही नॉवेल दिली आता रिसेंट, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज, ही पण त्या ॲडव्हेंचर सिरीजमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, सो वर्नी इज जनरली कन्सिडर्ड अ मेजर लिटररी ऑथर इन फ्रान्स अँड मोस्ट ऑफ युरोप. युरोप आणि फ्रान्समध्ये त्यांच्याकडे एक प्रमुख साहित्यिक म्हणून जे आहेत ते वेल नोन आहेत किंवा लोकप्रिय आहेत. बघा, सो वर्नी हॅज बीन द सेकंड मोस्ट ट्रान्सलेटेड ऑथर इन द वर्ल्ड. त्यांनी सांगितलं जगामधील दुसऱ्या नंबरचे की ज्यांचं वर्क जे आहे ते ट्रान्सलेट केलं गेलं ते दुसऱ्या नंबरचे साहित्यिक आहे. सो लेट्स सी. आता ह्या नॉवेलमध्ये जे काही आपल्याला कॅरेक्टर्स दिले आहेत, मग आपल्याला कॅरेक्टरायझेशन जे आहे ते नॉवेलचं बघायचं. बघा, सो लेट्स सी द मेजर कॅरेक्टर्स. आता नॉवेलमध्ये काही प्रमुख कॅरेक्टर जे आहे ते आपल्याला दिले, त्याच्यापैकी बघा, पहिला आहे फिलिस फॉग, नेक्स्ट वन आहे पॅसपॅरेटिव्ह, नेक्स्ट वन आहे ओडा, अँड लास्ट वन इज डिटेक्टिव्ह फिक्स. हे चार जे आहे ते आपल्याला काय केले, ह्या नॉवेलमध्ये मेजर कॅरेक्टर्स दिले आहे. त्याच्यानंतर बघा, काही मायनर कॅरेक्टर्स पण ह्या नॉवेलमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सो लेट्स सी द मायनर कॅरेक्टर्स. सर फ्रान्सिस क्रोमॅरिटी, John Bunsby, next the Reform Club members, the Parsi Guide, next one Colonel Stamp Protector, Mr. Camerfield, Mr. Mandyboy, then Elder William Hitch, Mudge and Captain Speedy. ठीक आहे. सो अशा प्रकारचे मायनर कॅरेक्टर जे आहेत ते आपल्याला या नॉवेलमध्ये बघायला मिळतात. सो लेट्स सी द फर्स्ट द थीम ऑफ द नॉवेल. मग आता आपल्याला ह्या नॉवेलची जी काही थीम जी आहे ते आपल्याला पहिले बघायचे. बघा, द नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर अँड एक्साइटमेंट विच द रीडर्स कम अक्रॉस अँड एन्जॉय फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड. मग त्यांनी सांगितले बघा, या नॉवेलमध्ये आपल्याला थीम जी आहे, मेजर थीम सांगितली, दॅट इज ॲडव्हेंचर. बघा, द नॉवेल इज फुल ऑफ ॲडव्हेंचर्स. मग आता नॉवेलमध्ये आपल्याला बरीच जे आहे ती साहसी कृत्य जी आहेत ती दिलेली आहेत. बघा, आणि काय सांगितलं आहे, अँड एक्साइटमेंट, आणि जे काही आपली एक्साइटमेंट जी आहे ती वाढवायला लावणार जे काही साहसी कृती ह्या नॉवेलमध्ये इन्क्लूड केली गेली, आणि ते जे आहे आपल्याला ह्या पूर्ण नॉवेलमध्ये, म्हणजे रीडरला साधारणतः वाचक जे आहे त्यांनी ह्या पूर्ण नॉवेलमध्ये जे आहे म्हणजे सुरुवातीपासून ते एंडिंगपर्यंत, शेवटापर्यंत आपल्याला ही साहसी कृत्य जी आहे ती अनुभवायला मिळतात. फिलिस फॉग, द मेजर कॅरेक्टर इन द नॉवेल, accept the challenge to go round the world in 80 days. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या नॉवेलमधलं जे काही प्रमुख पात्र जे आहे किंवा मेन कॅरेक्टर जे आहे फिलिस फॉग नावाचं, ते काय करतं की एक चॅलेंज जे आहे, एक आव्हान जे आहे ते चॅलेंज काय करतं, ॲक्सेप्ट करतं. कुठलं चॅलेंज आहे, ओके, दॅट गो राऊंड द वर्ल्ड इन 80 डेज, म्हणजे जगाचा प्रवास जो आहे तो 80 दिवसामध्ये पूर्ण करणार आहे. हे चॅलेंज काय करतं ते ॲक्सेप्ट करतं. अँड अकम्प्लिशिंग दिस फीट ही गोज थ्रू द वेरियस लँड्स. आणि सांगितलं अकम्प्लिशिंग दिस फीट, फीट म्हणजे पराक्रम. मग त्यांचं हे जे काही चॅलेंज असेल ते पूर्ण करण्यासाठी ते काय करतात, जे काही वेगवेगळ्या लँड जे आहे, ज्या काही वेगवेगळ्या भूमी ज्या आहेत तिथनं काय करतात ते प्रवास करतात. ठीक आहे. अँड मीट्स विथ द डिवर्स ॲडव्हेंचर्स. आणि मग ते पूर्ण करत असताना वेगवेगळ्या लँडवरनं ते काय करत प्रवास करत असताना ते काय करतात, ते जे काही वेगवेगळी साहसी कृत्य जे आहे ती पण त्यांना काय करावी लागतात, सामोरे जावे लागतात, इव्हन त्यांना स्वतःला करावे लागतात. सो दस द नॉवेल प्रोसीड ॲट द फास्ट पेस. आणि त्यामुळं काय होतं की हे जे काही साहसी कृत्य करत करत ते जगाचा प्रवास करत असतात, त्यामुळं नॉवेलला काय होते, एक पेस जे आहे, पेस म्हणजे गती, नॉवेल एक गती प्राप्त होते. अँड देर इज ऑलवेज सम एक्साइटमेंट रिझल्टिंग फ्रॉम द वेरियस एन्काउंटर्स. आणि ते जे काही प्रसंग जे असतील की ज्या प्रसंगांना त्यांना सामोरे जावं लागतं, त्या प्रत्येक प्रसंगामधनं काय होते, एक एक्साइटमेंट जी आहे ती क्रिएट केली जाते. ठीक आहे.
So the beauty of the novel is that the writer takes the readers to a journey of many hair-raising incidents and exciting, adventurous, thrilling yet beautiful places in the world. मग आता काय केलं जातं बघा, या नॉवेलमध्ये नॉवेलिस्ट काय करतो, द ब्युटी ऑफ द नॉवेल म्हणजे ह्या नॉवेलची किंवा या कादंबरीचे सौंदर्य जे आहे ते कशामध्ये सांगितलंय, द रायटर टेक्स द रीडर्स टू द जर्नी ऑफ द मेनी एअर रेजिंग इन्सिडेंट्स. मग नॉवेलिस्ट काय करतो, कादंबरीकार काय करतो की आपल्याला काय करतो, ह्या प्रवासामध्ये तो स्वतः आपल्याला पण म्हणजे रीडर्सला जे आहे त्यांना पण घेऊन जातो आणि जे काही रोमांचकारी जे काही ॲडव्हेंचर्स असतील किंवा जे काही थ्रिलिंग, ठीक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करायला लावतो, रीडर्सला इव्हन अनुभवायला लावतो. ठीक आहे. सो ही सगळ्यात महत्त्वाचं सौंदर्य जे आहे ते ह्या नॉवेलचं आपल्याला सांगितलं बघा. द मोस्ट इम्पॉर्टंट फीचर ऑफ दिस ॲडव्हेंचर नॉवेल इज अ टाईम. आणि नेक्स्ट वन थीम आपल्याला सांगितली बघा की दुसरी थीम जी आहे या नॉवेलला असणारी कुठली, टाईम. ठीक आहे. इट इलस्ट्रेट रिपीटेडली दॅट टाईम इज अ फिकल. आणि याच्यामध्ये बऱ्याच वेळेस रिपीटेडली सारखं पुन्हा पुन्हा काय केलं सांगितले गेले की टाईम इज अ फिकल. वेळ जी असते ती काय अस्थिर असते, कोणासाठी थांबत नाही. ठीक आहे. अँड इदर वर्क्स फॉर ऑर अगेन्स्ट देम. म्हणजे जो वेळेसोबत चालतो किंवा वेळेच्या विरुद्ध चालतो, ह्या दोघांसाठी वेळ जी आहे ती थांबत नाही. इन मेनी केसेस टाईम फॉइल्स देअर प्लॅन्स वेन द डिलेज बिल्ड अप and ships and trains live without them and that sometimes land the characters in trouble. मग त्यांनी सांगितले की इन बघा, इन मेनी केसेस म्हणजे बरेच प्रसंग जे ह्या नॉवेलमध्ये आपल्याला सांगितले की बऱ्याच वेळेस काय करावं लागतं, ते जे काही पात्र जे आहे, ते जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांना आपल्या ट्रेन्स किंवा शिप्स जे आहे त्या डिले, ठीक आहे, म्हणजे काय की ते वेळेसोबत चालत नाही किंवा त्यांना विलंब होतो, उशीर होतो आणि त्यामुळे त्यांच्या शिप्स किंवा ट्रेन जे आहेत त्यांना मिस करावे लागतात. ओके, टेक द एक्झाम्पल ऑफ फिलिस फॉग. फिलिस फॉगला ज्यावेळेस लिव्हरपूलला पोहोचायचं असतं त्यावेळेस मात्र ट्रेन जी असते ती निघून गेलेली असते आणि मग त्याला स्पेशल ट्रेन जी असते ती अरेंज करावी लागते. ठीक आहे. म्हणजे काय की अशा प्रकारे ज्यावेळेस विलंब जो होतो म्हणजे टाइम जो आहे तो फिलिस फॉगसाठी सुद्धा काय होत नाही, थांबत नाही. ठीक आहे. सो इन द एंड फॉग विन्स द बेट ॲज ही गेन अ डे वेन क्रॉसिंग द इंटरनॅशनल डेडलाईन. आणि ॲट लास्ट शेवटी नॉवेलच्या शेवटी सांगितलंय की ज्यावेळेस फिलिस फॉग जो आहे तो काय होतो, ती बेट जिंकतो. ठीक आहे. आणि फॉर्च्युनेटली त्याला काय झालं असतं की ज्यावेळेस तो जी काही इंटरनॅशनल डेडलाईन जी आहे म्हणजे जी काही आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे ती पूर्वेकडे प्रवास करत असताना त्याला 4 मिनिटे वेळ जो असतो, टाईम बघा, 4 मिनिटे वेळ जो असतो तो प्रत्येक जे काही रेखावृत्त जे असतील ते क्रॉस करताना त्याला मिळत जातो आणि अशा प्रकारे त्याला एक दिवस जो आहे तो कम्प्लीट ॲडव्हान्समध्ये मिळतो आणि म्हणून लास्ट वन काय होतं की तू ती बेट जी आहे ती जिंकतो. ठीक आहे. सो द अल्टिमेट मेसेज इज दॅट नो वन कॅन कंट्रोल टाईम. आणि म्हणून नॉवेलमध्ये आपल्याला फायनल किंवा अल्टिमेट जो आहे अंतिम मेसेज किंवा जो काही संदेश आपल्याला दिलाय तो आहे काय, दॅट नो वन कॅन कंट्रोल द टाईम. वेळेला कोणीही कंट्रोल करू शकत नाही. टाईम विल वर्क द वे इट वॉन्ट्स टू वर्क अँड ह्युमन्स आर इट्स मर्सी. ठीक आहे. वेळ जी आहे तिच्याप्रमाणे चालत असते, तिच्याप्रमाणे तिचं कार्य चालू असतं, आपण फक्त काय आहोत त्या वेळेचे गुलाम आहोत. ठीक आहे. सो बिफोर हिज जर्नी अराउंड वर्ल्ड फॉग लिव्ह अ सॉलिटरी लाईफ. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आपल्याला जे काही थीम जे आहे ते आपल्याला बघायची बघा, पुढे दिलेलीच आहे पण पहिले सांगून टाकतो की जे काही इम्पॉर्टन्स ऑफ ह्युमन कनेक्शन्स आहे, रिलेशनशिपचं जे काही महत्त्व जे आहे ते आपल्याला सांगितलं बघा. सो बिफोर ही जर्नी अराउंड वर्ल्ड फॉग लिव्ह अ सॉलिटरी लाईफ. मग ही जी काही जर्नी जे आहे हा प्रवास सुरुवात करण्यापूर्वी फॉग जो असतो तो एकांत लाईफ जे आहे तो जगत असतो. ही क्लोज हिमसेल्फ ऑफ to the others and care little about the way he was perceived by other people. आणि तो सांगतो की तो बाकीच्या लोकांपासून काय होतो, नेहमी दूर राहतो आणि त्याला असं त्यांनी सांगितलं बघा, अँड केअर लिटल अबाउट द वे. त्याला कदाचित वाटत असं की खूपच कमी लोक जे आहेत ते आपल्याला काय करतील, परसिव्ह मीन आहे टू अंडरस्टँड, समजून घेणे, आपल्याला समजून घेत असतील. म्हणून ज्यावेळेस नॉवेल स्टार्टअप होते त्याच्या अगोदरपासून तो जो आहे तो एकांत जीवन जो आहे तो जगत असतो बघा. बाय द एंड ऑफ द ट्रिप, पण ह्या ट्रिपच्या शेवटी काय होतं बघा, बाय द एंड ऑफ द ट्रिप दो ही रिकग्नायझेस द इम्पॉर्टन्स ऑफ द ह्युमन कनेक्शन्स. बट ह्या ट्रिपच्या शेवटी त्याला जे काही ह्युमन रिलेशनशिप जे आहे, ह्युमन कनेक्शन जे आहे त्याचं महत्त्व जे आहे ते कळतं. बोथ इन द फॉर्म ऑफ लव्ह विथ ओडा अँड द फ्रेंडशिप अँड अ लॉयल्टी विथ द पॅसिपॅरेटिव्ह. दोन्ही फॉर्ममध्ये कळतं की एक सांगितलं की ऑडाबरोबरचं त्याचं जे काही प्रेम असतं ते, आणि दुसरं सांगितलंय की त्याचा जो काही सर्वंट आहे की ज्याला तो मित्र समजतो दॅट इज पॅसिपॅरेटिव्ह, याच्याबरोबर असण्याची त्याची मैत्री जी आहे या दोघांचंही महत्त्व जे आहे त्याला एंड ऑफ द नॉवेल किंवा एंड ऑफ द दिस जर्नी जे आहे ते समजतं बघा. सो अबोव ऑल दिस न्यू अंडरस्टँडिंग अँड ॲप्रिशिएशन इज द ग्रेटेस्ट थिंग ही हॅज गेन फ्रॉम दिस ट्रिप. आणि सांगितलंय वरील सगळ्या गोष्टींपेक्षा त्याला ह्या ट्रिपमधनं जे काही इम्पॉर्टन्स ऑफ रिलेशनशिप जे आहे, माइट बी द फ्रेंडशिप, लवशिप, ह्या दोन्ही ज्या गोष्टी ज्या असतील ह्या ट्रिपमधनं त्याला काय होतात, शिकायला मिळतात. दो ही हॅज द अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, Fogg's motivation to embark on such a crazy adventure has little to do with the money.
नेक्स्ट वन सांगितलं बघा ऑनर किंवा मोटिवेशन जे आहे ती एक थीम आपल्याला बघायला मिळते. मग त्यांनी सांगितलं बघा दो ही हॅज अपॉर्च्युनिटी टू डबल हिज फॉर्च्यून, त्याच्याकडे संधी असते की त्याचं नशीब आजमावण्याची, ठीक आहे. पण तरी सुद्धा सांगितलं फॉर मोटिवेशन, पण त्याचं जे काही इन्स्पायरेशन असतं, त्याचं जे काही मोटिवेशन आपल्याला बघायला मिळतं टू एम्बार्क ऑन सच क्रेझी, टू एम्बार्क, ओके, फ्रेज आहे टू स्टार्ट विथ, म्हणजे सुरुवात करणे. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं की तो जो काय करतो त्याचा जो काही प्रवास जो आहे तो कशासाठी स्टार्ट केलेला सांगितलं, सच क्रेझी ॲडव्हेंचर हॅज अ लिटल टू डू विथ द मनी, त्याला पैशाचे काही घेणं देणं नसतं. तो मोटिवेशन म्हणून, इन्स्पायरेशन म्हणून काय करतो, तो प्रवास सुरू करतो. इन्स्टेड ही वॉन्ट्स टू प्रिझर्व हिज ऑनर, ठीक आहे. म्हणजे त्याला काय करायचं असतो, तिची जी काही प्रतिष्ठा जी असते ती जपायची असते. अँड प्रूव्ह हिज वर्थ टू द मेन ऑफ द रिफॉर्म क्लब टू शो दॅट ही कॅन डू वॉट ही सेट्स आउट टू डू. आणि त्याला जे काही रिफॉर्म क्लबचे मेंबर जे असतात त्यांना दाखवून द्यायचं असतं की त्यांनी जे काही ठरवलं आहे, ठीक आहे, त्यांनी जे काही ठरवलं आहे तो ते करून दाखवू शकतो. आणि म्हणूनच तो काय करतो, ते चॅलेंज आहे ते ॲक्सेप्ट करतो. फॉग स्पेंड्स नियरली ऑल हिज मनी अलॉंग द वे, त्याची सगळी संपत्ती जी आहे तो काय करतो, ह्या प्रवासावरती काय करतो, खर्च करतो. शोविंग दॅट रिचेस आर नॉट व्हॉट ही इज ट्रुली आउट फॉर, आणि काय दाखवलं जातं की संपत्ती किंवा पैसा आहे हे सर्वस्व नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं असतं की व्हॉट एव्हर दॅट मोटिवेशन इज देअर, व्हॉट एव्हर दॅट ऑनर इज देअर, इट इज इम्पॉर्टंट टू हिम. म्हणजे जो काही मोटिवेशन असेल किंवा ऑनर जो असेल तो त्यासाठी महत्त्वाचा असतो. सो फॉर फिलिस ऑनर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट दॅन मनी, तेच सांगितलं लास्टून बघा की त्याच्यासाठी पैशांपेक्षा जो काही ऑनर आहे, प्रतिष्ठा जी आहे किंवा मोटिवेशन जे आहे ते जास्त महत्त्वाचं असतं, ठीक आहे. लास्ट वन बघा, थ्रू आउट द ट्रिप, एंटायर ट्रिप, फॉग अँड हिज ग्रुप एन्काउंटर व्हेरियस ऑब्स्टॅकल स्टँडिंग इन देअर वे. मग ह्या प्रवासामध्ये त्यांना वेगवेगळे अडथळे किंवा वेगवेगळे संकट जे आहेत त्यांच्या सगळ्या ग्रुपला जे आहे त्या संकटांना सामोरे जावं लागतं. सो दिस चॅलेंजेस अलो देम टू यूज देअर क्विक थिंकिंग, ठीक आहे. मग ह्या चॅलेंजेसमुळे ह्या आव्हानांना सामोरे जात असताना त्यांची जी काही थिंकिंग पॉवर जे आहे, क्विक थिंकिंग, टू कम अप विथ द इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स इवन द मोस्ट कॉम्प्लिकेटेड ऑफ द प्रॉब्लेम्स. मग जे काही खूपच कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम्स असतील इवन त्यासाठी सुद्धा ते काय करतात, क्विक सोल्युशन जे आहे ते फाइंड आउट करून काढतात, ठीक आहे. रिलेइंग द मेसेज दॅट नो प्रॉब्लेम इज अनसॉल्वेबल, आणि ह्यातनं काय केलं जातं ते आपल्याला एक मेसेज देतात की कुठलाही प्रॉब्लेम जो आहे तो अनसॉल्वेबल नाही आहे, म्हणजे जगातलं कुठलंही संकट जे आहे त्याला सोल्युशन नाही असं नाही, ठीक आहे, अनसॉल्वेबल नाही आहे. सो इट इज नॉट ओनली फॉग हू शोज हिज क्लेवर विट इन द कमिंग अप विथ द सोल्युशन्स, म्हणजे फक्त फिलिस फॉग हा सोल्युशन्स फाइंड आउट करत नाही किंवा जे काही अडथळे येतील, जे काही संकट येतील त्यांना सामोरे जात नाही किंवा क्विक सोल्युशन देत नाही. तर अजून सांगितलं पॅसिपॅरेटिव्ह टू शो हिज इंटिग्रिटी इन मल्टिपल सिच्युएशन, ठीक आहे. इवन सांगितलं की पॅसिपॅरेटिव्ह जो त्याचा फ्रेंड आहे, इवन सर्वंट आहे, तो सुद्धा काय सांगितलं इंजिनिटी, ठीक आहे, तो सुद्धा काय करतो की त्याची हुशारी जी आहे ती वेगवेगळ्या प्रसंगांथ्रू काय करतो, दाखवून देतो, ठीक आहे. सो अशा प्रकारे आपल्याला काय केलं आहे, जे काही थीम जे आहे या नॉवेलचं काय केलं आहे सांगितलेलं आहे. याच्यानंतर प्लॉट आणि सिनॉप्सिस जे आहे तो आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. टिल ह्या पार्टची रिगार्डिंग थीम्स किंवा इंट्रोडक्शन्स रिगार्डिंग जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, ठीक आहे. थँक्यू सो मच.